नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वंशवीर एंटरटेनमेंटच्या वतीने क्वीन ऑफ ग्लॅमर फॅशन ब्युटी पेजंट या शोचे आयोजन करण्यात आले. या शोचे आयोजन मराठी आणि बॉलिवूड चित्रपट अभिनेता विशाल गोरे आणि वंश गोरे यांनी केले होते. हा कार्यक्रम खराडी येथील रेडिसन ब्ल्यू पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रयोजक आणि समर्थक श्री अनिल झा, ललित गलांडे, रश्मी अडसुडे, तेजस चौगुले, मॅड स्टुडिओज फिल्म, बॅकलिस्ट फोटोग्राफी अँड फिल्म्स, छायाचित्रकार सागर जगताप, छायाचित्रकार अमोल मोरे, छायाचित्रकार सुनील बनसोडे, साद जाहीर शेख, सखी ब्युटी सलून टीम, हेमंत बोरकर, इंदू सोशल फाउंडेशन आणि सुरभी तमाने होते. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून नाज शेख खान, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर, राहुल जगताप, बॉलिवूड अभिनेते, मृणाल गायकवाड, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक तसेच लेखक व मुग्धा देशपांडे, फॅशन ग्रूमर, मॉडेल व कोरिओग्राफर. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर महान्यूज आणि फ्रायडे रेटिंग्स आणि सेलिब्रिटी इंडिया न्यूज हे मीडिया पार्टनर होते. हा शो खेळीमेळीच्या वातावरणात सुरू करण्यात आला. या शोची विजेती स्नेहल किशोर पलाडे होती आणि उपविजेती पहिली छाया सुवर्णा होती आणि उपविजेती दुसरी रुणाली वैगणकर होती. या कार्यक्रमासाठी शालिनी फाउंडेशन आणि टीमचे विशेष सहकार्य होते. या कार्यक्रमाचे सर्व सूत्रसंचालन अमृता कादने यांनी केले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विशेषतः हा कार्यक्रम बॉलिवूड चित्रपट अभिनेते विशाल गोरे यांच्या देखरेखीखाली अत्यंत उत्तम प्रकारे सादर करण्यात आला. तर पाहूया याबाबत ते नेमके काय म्हणाले. नमस्कार, मैं अभिनेता विशाल गोरे और आज रेडिसन में क्वीन ऑफ ग्लैमर इस मॉडलिंग कंपटीशन का मैंने आयोजन किया था. तो 6-7 महीने से इसके पीछे मैं लगा था और एक्चुअली मैं महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार का आयोजन हर साल करता हूं और वो बड़े पैमाने पे होता है जिसमें बॉलीवुड के मराठी एक्टर्स वगैरह सब होते हैं जिन्हें हम अवार्ड देते हैं. बट ये मैं पहले टाइम कर रहा हूँ क्वींस ऑफ ग्लैमर, क्योंकि मैं चाहता था कि हर औरत, हर लड़की खूबसूरत है तो उसे मिस, मिसेस या फिर मिस और मिसेस इसमें ना तोला जाए और उनके लिए एक ऐसा प्लेटफॉर्म लाया जाए कि जो किसी भी एज की लड़की उस कंपटीशन में आ सकती है. तो उस हिसाब से मैंने क्वींस ऑफ ग्लैमर का आयोजन किया था और बहुत ही सुंदर कॉन्टेस्टेंट आए थे और यहाँ के जजेस जो भी थे जजेस, तो वो भी बहुत अच्छे थे, फिल्म इंडस्ट्री के थे जिन्होंने एकदम अच्छा डिसीजन दिया है. और मेरे जो कंपटीशन का एक यूएसपी है, तो वो यूएसपी ये है कि हम पैसा लेके किसी को भी विन नहीं करते हैं. जो भी विनर हुए हैं, मतलब जितनी भी ऑडियंस बैठी थी, उन्होंने भी कहा कि ये सही डिसीजन हुआ है और जो भी रियली डिज़र्व करते हैं उन्हें ही हमने विन किया है. कि कोई पैसा ज़्यादा दे रहा है विन करने के लिए, ये सब हम करते नहीं हैं. और क्वींस ऑफ ग्लैमर का ये सक्सेसफुल सीज़न, फर्स्ट ही सीज़न था बट ग्रैंड सक्सेसफुल हुआ है, आप लोग देख सकते हैं. और सीज़न 2 मैं लेके आ रहा हूँ और सीज़न 2 विल बी मोर ग्रैंडर देन सीज़न 1. और सीज़न 2 जो मैं लेके आऊँगा वो पूरा पुणे में आज तक किसी ने मॉडलिंग का कंपटीशन नहीं लिया होगा, इतना बड़ा मैं सीज़न 2 लेके आने वाला हूँ. और 2-3 महीने के बाद महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार फिर से आ रहा है. अब महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार का सीज़न 5 आने वाला है. मेरी कंपनी है वंशवीर एंटरटेनमेंट्स, उसके अंडर महाराष्ट्र रत्न गौरव एंड क्वींस ऑफ ग्लैमर, ये दो जो कॉम्पिटिशन्स हैं तो ये हर साल होते रहेंगे और ग्रैंडर लेवल पे होते रहेंगे. धन्यवाद आप सबका. आज वंशवीर एंटरटेनमेंटच्या क्वीन ऑफ ग्लॅमर या शोसाठी येण्याचं आमंत्रण मिळालं. सरांनी, विशाल गोरे सरांनी आयोजित केलेला जो हा कार्यक्रम फार उत्तम होता. कंटेस्टंट होते, वेगवेगळ्या एज गॅपचे लोक होते, वयोमानाप्रमाणे लोक होते आणि सर्वांनी कॉन्फिडेंटली आपले जे काय स्किल्स असतात त्या पोर्ट्रे केल्या. बिंग ज्वेरी आम्हाला थोडं मजा आली त्यांना जजमेंट देताना आणि ओव्हरऑल फार छान एक्सपिरियन्स होता. आणि विशाल गोरे सरांना पुढच्या कार्यक्रमासाठी, पुढच्या या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जहीरा शेख आहे. मी मिसेस हिंदुस्तानी रत्न अवॉर्ड आहे, मिसेस फॅशन आयकॉन, मिसेस इंडिया, मिसेस अर्थ वर्ल्ड क्वीन, मिसेस इंटरनॅशनल युनायटेड किताब. ओके. आणि हा जो इव्हेंट झाला, ह्या इव्हेंटमध्ये मी आज ग्रूमर होते, शो डिरेक्टर होते आणि ज्युरी होते. पण ह्या इव्हेंटसाठी
सरांनी विशाल सरांनी खूप वंशवीर जे त्यांचं आहे विशाल गोरे त्यांनी खूप कष्ट केले ॲक्च्युली म्हणजे त्यांचा हा फर्स्ट शो आहे पण असं वाटत नव्हतं की फर्स्ट शो आहे. खूप छान इव्हेंट झाला आणि मी त्यांच्याबरोबर कंटिन्यू 15 दिवस कंटिन्यू सरांचा फोन माझा फोन आम्ही त्यांच्याशी कंटिन्यू कनेक्ट होतो. आम्ही सारखं बोलत होतो की मॉडेल्स काय कसं करायचं ग्रूमिंग पुन्हा आज ग्रूमिंग रात्री 12:30 वाजता सर 3-4 दिवस इथंच होते प्लस रात्री 12:30पर्यंत मी इथं होते आणि त्यानंतर आज सकाळी मी 7 वाजता आले ते आत्तापर्यंत आहे आणि इव्हेंट इतका छान झाला मॉडेल्स इतक्या छान होत्या की आम्हाला ज्युरीला प्रश्न पडला होता की कोणाला रनरअप करायचं आहे कोणाला विनर करायचं आहे कोणाला सेकंड रनरअप फर्स्ट रनरअप कोणाला टायटल सब टायटल द्यायचे ते आम्ही प्रश्नामध्ये पडलो होतो की इतकं छान मुलींनी केलं मॉडेल्सनी केलं तयारी सरांनी करून घेतली क्वेश्चन आन्सर पण इतके छान दिले मुलींनी आणि त्यामुळे पण हा शो जो आहे ना खूप ग्रेट आणि खूप छान झाला आणि थँक्यू विशाल सर. नमस्कार मी मृणाल गायकवाड. आज क्वीन ऑफ ग्लॅमर वंशवीर एंटरटेनमेंट प्रेझेंट जो फॅशन शो होता तिथे मी ॲज अ ज्युरी आलो होतो. सो अतिशय उत्तम जे काही सगळं अरेंजमेंट होतं ते खूप ग्रेट होतं आणि पुण्यामध्ये ज्या लेवलचे कंटेस्टंट असतील किंवा ज्या लेवलचं ऑर्गनायझेशन मी बघतो आहे मला खूप आनंद होतो आहे की पुण्यात अशा इव्हेंटसाठी मी ॲज अ ज्युरी आलो आहे. सो मी विशाल गोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगला शो रन करतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी मुग्धा देशपांडे मॉडेल ॲक्ट्रेस. आज मी क्वीन ऑफ ग्लॅमर हे वंशवीर यांच्याकडून झालेलं जे ब्युटी पेजंट आहे तिथे मी आलेली आहे ॲज अ जज ॲज अ ज्युरी आणि आम्ही खूप कंटेस्टंट्सला जज केलं इथे. ऑल वेअर सो ब्युटिफुल अँड सो नाईस आणि आय एम ब्लेस्ड टू हॅव हिअर. एव्हरीवन हॅज डिफरंट पॅशन अँड डिफरंट टॅलेंट आणि आम्ही त्यांना खूप सुंदर असं जजिंग केलेलं आहे आणि थँक्यू सो मच. नमस्कार माझं नाव सेजल पल्लाडे. मला हे सांगताना खूप आनंद होतो आहे की मी 2026ची क्वीन ऑफ ग्लॅमरची विनर झाली आहे. मला वाटलं नव्हतं पण इथपर्यंत पोचेल मी बट पोचले तर याच्यासाठी खूप धन्यवाद. हेलो माय नेम इज़ सोनाली और मैं गोवा से हूँ और मैं क्वीन ऑफ ग्लैमर में फर्स्ट रनर अप हुई हूँ एंड आई एम सो हैप्पी एंड थैंक यू वंस अगेन टू विशाल गोरे सर एंड वंशवीर एंटरटेनमेंट. मी छाया सुवर्णा आणि आज मी द क्वीन ऑफ ग्लॅमरची सेकंड रनअप झाल्याबद्दल वंश एंटरटेनमेंटचं खूप मनापासून आभार मानते आणि ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते.